नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे। आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला। शेअर मार्केट काहींसाठी भरभराटीचा मार्ग तर काहींसाठी नुकसानाचा धक्का। आपल्याला कधीही प्रश्न पडला आहे का, शेअर बाजारात काही जण अमाप पैसा का कमवतात आणि काही जण सतत नुकसानच का घेत असतात, का सहन करतात? शेअर मार्केट हा जुगार आहे की एक यशस्वी बिझनेस बनवण्याचा स्मार्ट पर्याय? आज आपण प्रसेनजीत पॉल लिखित शेअर मार्केटमध्ये नुकसान कसे टाळावे आणि कसे श्रीमंत व्हावे या पुस्तकातील पहिल्या प्रकरणावर चर्चा करणार आहोत, ज्याचा हा पहिला भाग आहे। या प्रकरणात आपल्याला कळेल की चढ उतार का होतात शेअर मार्केटमध्ये, नुकसान टाळण्यासाठी कोणत्या स्मार्ट ट्रिक्स उपयुक्त ठरतात आणि रोहित नावाच्या नायकाने शेअर मार्केटमधील अनुभवातून काय शिकले आणि आपण त्याच्याकडून काय शिकू शकतो। तर चला मग शेअर बाजारातील या रोमांचक प्रवासाची सुरुवात करूया आणि जाणून घेऊया यशस्वी गुंतवणुकीचे रहस्य। मित्रांनो, आजपासून आपण शेअर मार्केट संबंधी वेगवेगळ्या सिरीजद्वारे व्हिडिओ आपणासमोर आणणार आहोत। जर आपण चॅनलवर नवीन असाल आणि इन्व्हेस्टमेंट, शेअर मार्केट संबंधित किंवा कोणतेही आर्थिक विषयक प्रश्न असतील किंवा समस्या असतील तर त्या संबंधित सर्व व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर मिळतील, त्यामुळे सबस्क्राइब करायला विसरूच नका। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या चॅप्टरला। शेअर बाजारात गुंतवणूक करताना नुकसान कसे टाळायचे हा आपला मुद्दा आहे। तर सहज गप्पा मारताना जर तुम्ही तुमचे मित्र, नातेवाईक किंवा शेजारी यांच्याकडे शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विषय काढला तर त्यांची प्रतिक्रिया कशी असेल? अशी गुंतवणूक म्हणजे एक प्रकारचा जुगार आहे। केवळ त्यांनाच नाही, अनेक जणांना शेअर बाजारात चढ उतार का होतात यामागचं कारण माहितीच नसतं। ज्यांना या गुंतवणुकीतून मोठा फायदा होतो त्यांना इतर लोक नशीबवान समजतात। गंमत म्हणजे जगातल्या जवळजवळ सगळ्या अतिश्रीमंत व्यक्तींनी शेअर बाजारामध्ये प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या नशीब आजमावलेलं आहे, त्यातून ते श्रीमंत झालेले आहेत। काही जणांनी शेअर बाजारात पैसे गुंतवले तर काही जणांच्या मालकीच्या कंपन्या तिथे नोंदवलेल्या होत्या, त्यात इतरांनी केलेल्या गुंतवणुकीतून ते श्रीमंत झाले। वॉरेन बफेट या अब्जाधीशाने आपली सगळी संपत्ती शेअर बाजारात गुंतवणूक करून मिळवलेली आहे। ते एक अतिश्रीमंत गुंतवणूकदार आणि दानशूर व्यक्ती म्हणून आज ओळखले जातात। दुसऱ्या बाजूला मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग आणि गुगलचे लॅरी पेग आहेत, ज्यांच्या कंपन्या शेअर बाजारात नोंदवलेल्या आहेत आणि त्यात इतरांनी गुंतवणूक केल्यामुळे ते श्रीमंत झालेले आहेत। अगदी आपल्या भारतात सुद्धा प्रसिद्ध अब्जाधीश राकेश झुनझुनवाला, राधाकृष्ण दमानी तसेच विजय केडिया यांनी आपल्या प्रचंड संपत्ती शेअर बाजारात गुंतवणूक करूनच मिळवलेल्या आहेत, हे आपल्याला माहिती असेलच। मंडळी, जर शेअर बाजारातली गुंतवणूक हा जुगार असेल तर या सगळ्यांना इतकी प्रचंड माया कशी गोळा करता आली हा विचार करा। जुगारात तुम्ही एकदा जिंकाल, दोनदा जिंकाल, पण जुगारातून कोट्याधीश किंवा अब्जाधीश होणं अशक्य आहे। मग हे लोक केवळ नशिबाच्या जोरावर श्रीमंत झाले का? नशीब एक दोन वेळा साथ देईलही, मात्र हे सगळेजण वर्षानुवर्षे अनेक दशके सतत शेअर बाजारात गुंतवणूक करून आपल्या संपत्तीचा गुणाकार करत आहेत। सातत्याने जुगारी माणूस सतत जिंकू शकत नाही, केव्हा तरी हरतोच। म्हणजे यांच्या सतत पैसे कमावत राहण्यामागे नक्कीच वेगळं काहीतरी कारण आहेच। दुसऱ्या बाजूला काही छोटे गुंतवणूकदार असे आहेत ज्यांना शेअर बाजारातून काहीही फायदा होत नाही, उलट वर्षानुवर्षे त्यांचे नुकसान होत राहते। जे पूर्णवेळ नोकरी किंवा व्यवसाय करून आपल्या उत्पन्नातले थोडे पैसे शेअर बाजारात गुंतवतात त्यांना आपण छोटे किरकोळ गुंतवणूकदार म्हणूया। उपजीविकेसाठी पैसे मिळवण्याचा त्यांचा मार्ग वेगळा असतो। यापैकी बरेच जण आपल्या कष्टाने मिळवलेल्या उत्पन्नापैकी काही पैसे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवून त्यापायी आर्थिक नुकसान सोसतात आणि केवळ शेअर बाजारातली गुंतवणूक हेच त्यांचं एकमेव उत्पन्न आहे। असे काही जण मात्र इथे मोठा आर्थिक फायदा
मिळवतात ते अगदी हाताच्या पोटावर मोजण्याइतके आहेत. हा विरोधाभास का, हेच आपण जाणून घेणार आहोत. हे उदाहरण काल्पनिक नसून खरे आहे. आपल्यापैकी अनेक जणांना ही आपलीच गोष्ट वाटेल. ती गोष्ट आहे रोहित नावाच्या एका व्यक्तीची. रोहितशी माझी भेट काही महिन्यांपूर्वी झाली. तेव्हा त्याने शेअर बाजारात एकूण 10 लाख रुपये गमावले होते. त्याला अधूनमधून पैसे मिळालेही, पण एकूण हिशेब केला तर नुकसान जबरदस्त होते. ह्या प्रवासात रोहितने शेअर बाजारातले तंत्र मंत्र वापरले. अनुभवी जाणकारांकडून, विश्लेषकांकडून सल्लेसुद्धा घेतले आणि वेळोवेळी त्यानुसार पैसे गुंतवले, असं त्याने सांगितलं. पैसे मिळवले, पण त्यापेक्षा कितीतरी पटीने गमावले. आपण 4 प्रकारे विभागणी करून रोहितच्या उदाहरणाचा अभ्यास करूया. पहिला मुद्दा, 5 वर्षापूर्वी रोहितने शेअर बाजारात गुंतवणूक करायचं ठरवलं. त्याचा एक मित्र शेअर बाजारात दलाल होता. रोहितला त्याबाबतची शून्य माहिती होती. कुठून आणि कशी सुरुवात करायची हे त्याला कळत नव्हतं. त्या मित्राच्या मदतीने त्याने ट्रेडिंग अकाउंट उघडलं. उत्साहाच्या भरात त्या मित्राकडे 1 लाख रुपये सोपवले. रोहितच्या वतीने तो शेअर बाजारात रोज खरेदी विक्री करणार असं ठरलं. रोहित अनुभवी होता, त्यामुळे ते त्याच्या सोयीचं होतं. सुरुवात तर छान झाली. रोहितला त्याचा मित्र रोजच्या वर्तमानपत्रात आलेली टीप द्यायचा. त्यानुसार शेअरची खरेदी विक्री व्हायची. दिवसाच्या शेवटी रोहितला किती नफा झाला हे सांगणारा फोन यायचा. असं काही दिवस सुरू राहिल्यावर रोहितने आणखी 50,000 रुपये त्या मित्राला दिले शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी. शेअर बाजाराबद्दल ओकीठो माहिती नसताना रोहितने 20% नफा झाला होता. त्यामुळे मित्रावर त्याने डोळे मिटून विश्वास ठेवला. अचानक परिस्थिती बदलली. रोज संध्याकाळी येणारा फोन बंद झाला. असे काही आठवडे गेले. त्याचा दलाल मित्र ही फोन करेना. आता रोहितला काळजी वाटायला लागली. आपण सुरुवातीला दिलेल्या 1 लाख रुपयांपैकी 50%च उरले आहेत हे कळल्यावर रोहित हादरला. तुम्ही शेअर बाजारात पहिल्यांदाच गुंतवणूक करता, तेव्हा एकदम 50% नुकसान झालं तर ते कसं सहन होईल? शेअर बाजारात स्थूल आर्थिक घडामोडी झाल्यामुळे तो कोसळला होता. नजीकच्या भविष्यात त्यात सुधारणा होण्याची शक्यता नव्हती. रोहित कमालीचा निराश झाला. विकत घेतलेले सगळे शेअर मिळतील त्या किमतीला विकून टाक, असं त्याने आपल्या मित्राला सांगितलं. व्यवहार संपला तेव्हा मित्राची दलाली आणि इतर खर्च वजा जाता त्याचं एकूण 1.5 लाख रुपयांपैकी 55% रक्कम त्याने गमावलेली होती. आता मित्रांनो, रोहितचं काय चुकलं ते पाहूया. शेअर बाजारात गुंतवणूक करताना दलाल किंवा मित्रावर आंधळा विश्वास टाकायचा नसतो. तुम्ही बघा, तुमचं नुकसान झालं तरी दलाल मात्र नफ्यात असतो. खरेदी असो किंवा विक्री, तुम्ही करत असलेल्या प्रत्येक व्यवहारामागे त्याला दलाली मिळते. तुम्ही वारंवार खरेदी विक्री करा असा त्याने आग्रह केला तर नवलते काय? दलाली मिळवणं हा त्याचा व्यवसाय असतो. शेअर बाजारात पैसे गुंतवून त्यापासून जास्तीत जास्त पैसे मिळवणं हा तुमचा उद्देश असतो. तसंच दलालीच्या रूपाने जास्तीत जास्त पैसे मिळवणं हा त्याचा हेतू असतो. बहुसंख्य दलाल आधी स्वतःचा फायदा बघतात, तुमचं हित अहित त्यानंतर. इथे खरी मेक आहे जी आपल्याला ओळखायची आहे. व्यवहारांची संख्या जास्त तितकी तोट्याची शक्यता अधिक, तितकी तुमच्या दलालाच्या उत्पन्नात वाढ, असं हे गणित आहे. वारंवार शेअर खरेदी विक्री केल्यास नुकसान होण्याची कशी भीती असते ते मी ह्या प्रकरणाच्या शेवटी स्पष्टच करणार आहे. मोठे दलाल आपल्या ग्राहकांना SMS किंवा AIL द्वारे खरेदी विक्रीच्या सूचना पाठवत असतात. दिवसभरात किती व्यवहार झालेच पाहिजे हे छोट्या दलालांना ठरवून दिलेले असते. ते उद्दिष्ट गाठलं नाही तर त्यांचा परवानाही रद्द होऊ शकतो. ह्या सगळ्या भरगडला जातो तो किरकोळ छोटा गुंतवणूकदार. तुम्ही जास्त संख्येने व्यवहार केलेत तर दलाली कमी करण्याची दलालांची तयारी असते, कारण त्याचा त्यांना मोठ्या दलालांकडून मिळणाऱ्या दलालीशी
थेट संबंध असतो. दुसरा मुद्दा आहे, पहिल्या कटू अनुभवामुळे रोहितने आपलं शेअर बाजारातलं खातं बंद केलं. तो पुन्हा याकडे कसा वळला हे ऐकण्याची मला आतुरता होती, असे लेखक म्हणतात. साधारणतः 6 महिन्यांनी रोहितने स्वतः काही व्यावसायिक आणि शेअर बाजाराची माहिती देणारी पुस्तकं वाचायला सुरुवात केली. काही वाहिन्यांवरची कार्यक्रम आवर्जून बघणं, माहिती मिळवणं, रोजचं वर्तमानपत्र वाचणं हे तो न चुकता करू लागला. नेमकं याच वेळी इक्विटी बाजाराने उचल खाल्ली होती. बाजाराचा निर्देशांक रोज वरवर जात होता. जवळजवळ सगळ्या समभागांच्या किमती वधारल्या होत्या. दूरचित्रवाणीवरचे विश्लेषक आणि वर्तमानपत्रे शेअर बाजाराचं आशादायक वर्णन करत होती. हे काही वेगळंच दिसतंय, येतील 2-3 वर्ष बघायलाच नको, शेअर बाजार उसळतच राहणार, अशी वाक्य कानावर पडत होती. रोहितच्या मनात पुन्हा आशा निर्माण झाली. फारसा वेळ न दवडता त्याने नव्याने डीमॅट ट्रेडिंगचं खातं उघडलं. यावेळी एका नामवंत दलालाची मदत घेतली. रोज खरेदी विक्री करायची असं त्याने ठरवलं. अशा व्यवहारांची मुबलक माहिती वाहिन्या आणि इतर मार्गांनी तुमच्या कानावर अक्षरशः आदळत असते, तीही फुकट. यावेळी दलालाने पैसे दसपट करून देण्याचं आमिषसुद्धा दाखवलं. म्हणजे रोहितने शेअर बाजारात गुंतवलेल्या दर 100 रुपयाची किंमत 1000 रुपये इतकी आलेली असेल. त्याने 50,000 रुपये गुंतवले. आता 5 लाख होण्याची वाट बघायची. सगळं योजनेप्रमाणे सुरू होतं. मिळालेल्या माहितीच्या आधारे केलेले व्यवहार फायदेशीर ठरत होते. पैसा खेळता राहत होता. पण 6-7 व्यवहारांमध्ये मिळालेला नफा 2 व्यवहारात झालेल्या नुकसानीत संपून गेला. विचित्र अवस्था असते ही. नफा किरकोळ असतो, नुकसान मात्र जबरदस्त होते. रोहित गोंधळून गेला. विश्लेषकांची मदत घेऊन त्याने स्टॉप लॉसचा पर्याय निवडला. मात्र स्टॉप लॉसला स्पर्शून शेअर बाजार वर चढायचा. असे 4 महिने गेल्यावर रोहितने आढावा घेतला आणि तो चक्रावलाच. अनेक फायद्याचे व्यवहार करूनही एकूण हिशोब केला तर त्याचं नुकसानच झालेलं होतं. त्याने गुंतवलेल्या रकमेपैकी 20% रक्कम कमी झाली होती. खरं तर ह्या 4 महिन्यात त्याने केलेल्या 70% व्यवहारात त्याला यश आलेलं होतं. चांगला फायदा झाला होता. पण उरलेल्या 30% व्यवहारात जो फटका बसला त्यामुळे मिळालेला सगळा नफा उडून गेला. त्याच्या मनात कमालीचं नैराश्य दाटलं. स्टॉप लॉस आणि टार्गेट याची मदत घेऊनही फायदा किरकोळीत होता आणि तोट्याचा आकडा फुगलेला होता. शेअर बाजारातल्या घडामोडी रोहितला अनाकलनीय वाटत होत्या. मित्रांनो, आता रोहितचं काय चुकलं असेल? दररोज खरेदी विक्री करणं हा शेअर बाजारात पैसे मिळवण्याचा मार्ग नाहीच. त्याने पैसे हळूहळू कमी होत जातात. शेअर बाजारात नशीब आजमावून जे मालामाल झाले त्यांनी हा मार्ग कधीच वापरला नाही. या मार्गाने फार तर तुम्ही एकदा पैसे मिळवाल, 2दा-3दा मिळवाल, पण नेहमी नाही. नुकसान फायद्यापेक्षा जास्त असतं. हवं तर तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि बघा. मोठे दलाल तुम्हाला या व्यवहारातून 99% फायदा होण्याचा आमिष दाखवतील. त्यांचे अंदाज ऐकून तुम्ही इंट्राडे करा, पण गोळाबेरीज केली तर नुकसान नक्कीच आहे. तुम्हाला खात्रीशीर पैसे मिळवून देणारा दलाल अजून जन्माला आलेला नाही, हे लक्षात ठेवा. रोहितने निवडलेल्या दलालाने कोणता सल्ला दिला? 50,000चे 5 लाख करू. अप्रत्यक्षपणे 5 लाख रुपये. याला मार्जिन ट्रेडिंग म्हणतात. यातून पैसे मिळतात, पण तुम्हाला नव्हे, तुमच्या दलालाला. तर मित्रांनो, इथपर्यंत आपण मुद्दे पाहिले. शेअर मार्केट हा जुगार नाही, तर शहाणपणाने केलेली एक स्मार्ट गुंतवणूक असू शकते. जर तुम्ही योग्य ज्ञान आणि स्ट्रॅटेजीने पुढे गेलात तर आज आपण शेअर बाजारातील चढ उतार, नुकसान टाळण्याचे मार्ग आणि रोहितच्या अनुभवातून शिकलेल्या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल चर्चा केली. आता हे तुमच्यावर आहे, गुंतवणूक जुगार बनवायची की यशस्वी बिझनेस. जर तुम्हाला अजून पुढील मुद्दे ऐकायचे असतील तर या चॅप्टरला कंटिन्यू जोडून राहा. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.